पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काल संघ मुख्यालयाला भेट दिली आहे। सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी त्या संघ मुख्यालयात गेल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे। त्यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि हेडगेवार स्मारक समिती परिसराच्या सुरक्षेचाही आढावा घेतलेला आहे। पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त त्या सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। मात्र संघ मुख्यालयात जाणाऱ्या त्या पहिल्या पोलीस महासंचालक ठरल्या आहेत। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार कोहे यांच्याकडून। तुषार, काय सांगता रश्मी शुक्ला यांचं संघ मुख्यालयात जाणं? सौरभ, निश्चितच रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळाला 2 वर्षाची मुदतवाढ मिळाल्यानंतर त्या प्रथमच नागपूरच्या दौऱ्यावर आलेल्या होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यानिमित्त स्वागतासाठी सुरुवातीला त्या नागपूरला होत्या आणि त्यानंतर मग आता वेगवेगळे कार्यक्रम आहे। पोलिसांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल झालं, त्यानिमित्त त्या नागपूरला होत्या। या दौऱ्यामध्ये त्यांनी काल संघ मुख्यालयात जाऊन संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेतला। या व्यतिरिक्त रेशीमबाग येथील स्मृती भवन परिसर आणि हेडगेवार स्मारक समिती परिसराचा देखील तिथल्या सुरक्षेचा आढावा घेतला। खरं तर संघ मुख्यालयात जाणाऱ्या त्या पहिल्या पोलीस महासंचालक ठरल्या। यावेळी आपण बघितलं की अनेक वेळा वेगवेगळे नेते संघ मुख्यालयामध्ये जातात दर्शनासाठी आणि भेट देण्यासाठी, त्या मोठी चर्चा होते। मात्र सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी रश्मी शुक्ला या संघ मुख्यालयात गेल्यामुळे त्यांच्या देखील या दौऱ्याची चर्चा आहे। विशेष करून आपल्याला माहित आहे की नागपूरचं संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती स्मारक परिसर हे नेहमी आतंकवाद्यांच्या रडारवर आलेला आहे। त्यामुळे त्या संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कडेकोट सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी त्या काल संघ मुख्यालयात गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र काही राजकीय नेत्यांनी आता या संपूर्ण त्यांच्या दौऱ्याला घेऊन किंवा त्यांच्या भेटीला घेऊन आरोप प्रत्यारोप करायला देखील सुरुवात केलेली आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।